वेलकम टू रेडियंट अकॅडमी। आज आपण रेशो अँड प्रपोर्शनचे काही शॉर्ट ट्रिक्स बघू। तर क्वेश्चन मध्ये काय गिवन आहे बघा। क्वेश्चन आपल्याला दिला आहे की A:B ची व्हॅल्यू दिलेली आहे, B:C ची व्हॅल्यू पण दिली आहे, राईट। आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, A:B:C। ओके, तर आता आपल्याला इक्वेशन मेथडनी तर सर्वांनाच माहिती आहे, राईट। जर तेच आपल्याला ओरली जर करायचं असेल तर मग ऑप्शनवाली मेथड यूज करा। असा ऑप्शन बघा जो त्याचा रेशो 5:7 येणार। मग बघा याचा रेशो 5:7 येतो, याचा येतो, याचा येतो। ओके, 3 ऑप्शन आहे। मग याच्यामधून पण कुठला ऑप्शन सिलेक्ट करायचं। ओके, सो नेक्स्ट मग 6:11 म्हणजे जो बी आणि सी चा रेशो आहे। ओके, मग बी आणि सी चा रेशो 6:11 आहे। जर ते ऑप्शन हे असेल तर याचा रेशो सुद्धा 6:11 येणार आहे का? नाही। याचा रेशो 6:11 आहे, 7 6 जा आणि 11 जा। येस, म्हणजे फायनल आन्सर इज सेकंड ऑप्शन। नेक्स्ट क्वेश्चन मध्ये आता क्वेश्चन तोच आहे, बट फर्स्ट अँड लास्ट क्वेश्चन लास्ट एलिमेंट विचारलाय आपल्याला, राईट। तर जेव्हा फर्स्ट आणि लास्ट एलिमेंट विचारतात आपल्याला, तर त्याला कसं सॉल्व करू आपण? रेशो लिहून घ्या आणि त्याला कॅन्सल करा। 3 1 जा 3 3 जा, 4 1 जा 4 2 जा। जे काही रिमेनिंग नंबर आलेला आहे तेच म्हणजे आपला आन्सर। सो आन्सर इज 2:3। नेक्स्ट क्वेश्चन इज, आपल्याला 3 लोकांची सॅलरी दिलेली आहे, ती पण रेशोमध्ये 2 3 5 आणि त्याचे पर्सेंट वाइज इन्क्रीज दिलेले आहेत। पहिलं 15% इन्क्रीज, दुसरं 10% इन्क्रीज आणि थर्ड वन इज 20% इन्क्रीज। तर जेव्हा इन्क्रीज करतो आपण 100 प्लस करतो। ओके, तर जिथे 10% इन्क्रीज आहे तिथे असा ऑप्शन बघू जे 11 ने डिवाइड होणार। फर्स्ट ऑप्शन मध्ये 11 ने डिवाइड होणारा मिडल नंबर नाहीच आहे, सो फर्स्ट ऑप्शन कॅन्सल करू। हा आहे आणि हा आहे। ओके, जर एकच ऑप्शन आहे तर तिथेच डायरेक्टली आपण टिक करू शकतो, पण आता 2 ऑप्शन असल्यामुळे आपल्याला बाय मेथड करावं लागेल। 5 2 जा 5 2 जा। ओके, अजून डिवाइड होणार, येस 2 नी 11, अजून डिवाइड होणार नाही, म्हणजे फायनल आन्सर इज 23:33:60 म्हणजेच थर्ड ऑप्शन। ओके, सो नेक्स्ट आता इथे 2 नंबर दिलेले आहेत 1:2। त्याच्यामध्ये 7 7 ॲड केल्यानंतर ऑब्वियसली त्याचा रेशो चेंज होणार। ओके, सो इनिशियल रेशो घेऊन घेऊ आपण, चेंज वाल्यानंतरचा घेऊन घेऊ। आता याला आपण 2-3 मेथडनी सॉल्व करू शकतो। तर सर्वात पहिलं प्रिफरन्स तर आपण ऑप्शनवाल्या मेथडनी देऊ। ओके, ग्रेटेस्ट नंबर विचारला, इनिशियल नंबर होता हा 2, इनिशियल रेशो। ओके, सो 2 नी डिवाइड होणार आहे तर प्रत्येक ऑप्शनच आहे, ठीक आहे। पण असेल तरी त्याला आपण चेक करू शकतो। जर फर्स्ट ऑप्शन आहे 24, पहिलं ऑप्शन आहे 24, जर तो नंबर आहे तर त्याच्यामध्ये 7 ॲड केल्यानंतर त्याच्या चेंज झालेल्या रेशोने आपण त्याला चेक करू शकतो ओरली। येस, त्याचा चेंज झालेला रेशो काय आहे 5। मग त्याच्यामध्ये ॲड करा 7, तर इथे 31। 5 नी डिवाइड होणार का? नाही, म्हणजे फर्स्ट कॅन्सल झालं। याच्यामध्ये 7 ॲड करा, नो, 5 नी डिवाइड होणार। याच्यामध्ये 7 ॲड करा, येस, येणार 35, म्हणजे फायनल ऑप्शन इज थर्ड ऑप्शन। ओके, मग याला दुसऱ्या मेथडनी पण इझिली सॉल्व करू शकतो, ती म्हणजे स्टँडिंग मेथड। स्टँडिंग मेथडमध्ये आपण उभा डिफरन्स सेम बघतो आहे का। जर सेम नसेल तर त्याला हॉरिझॉन्टली बघा, याचा डिफरन्स तर 1च येतो, याचा येतो 2, तर 2 नी याला मल्टिप्लाय करा। आता बघा, सेम येण्यासाठीच आपण हे केलेलं आहे। उभा डिफरन्स 1 येतो, 1 म्हणजेच क्वेश्चन मधला डिफरन्स इज 7, सो 7 4 जा 28। फक्त लक्षात ठेवायचं, स्टँडिंग मेथड जेव्हा तुम्ही यूज करता तेव्हा जो एक्सची व्हॅल्यू आहे म्हणजेच 1 ची व्हॅल्यू हे न्यू रेशोमध्ये पुट करायची। ओके, सो नेक्स्ट तिघांची सम दिलेली आहे ABC। ओके, नाही 4 जण आहे ABCD। यांचा रेशो काय आहे 5:2:4:3। ओके, डिफरन्स दिलेला असेल तर ते तर आपण लवकरच सॉल्व करू शकतो, कारण कशाचा डिफरन्स आहे, C आणि D चा।
मग याचा सुद्धा डिफरन्स घ्या रेशोचा. किती युनिट येतो? 1. 1 म्हणजेच किती? 1000. तर 2 म्हणजेच 2000. सो आन्सर इज थर्ड ऑप्शन. आता बॉईज आणि गर्ल्सचा रेशो दिलेला आहे आपल्याला. काय आहे? 8 आणि 5. विचारलेला आहे टोटल नंबर आणि गिवन काय आहे ते बघा. गर्ल्स, टोटल गर्ल्स. टोटल गर्ल्स दिलेले आहे. टोटल बॉईजची व्हॅल्यू काढा, मग दोघांची ॲडिशन करा. नाही, डायरेक्ट काय करू आपण? 5 म्हणजेच 160. टोटल विचारली, आपण सुद्धा याची टोटल करू. किती येणार? 13. 13 म्हणजेच किती? 5 3 जा 2 जा आणि 13 इंटू 32 दॅट इज 416. थँक्यू.